मुलांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे मुलं आता घरीच आहेत आणि मग त्यांना चपाती भाजी सोडून दुसरं काहीतरी खायला हवं असतं. म्हणून मग आज आपण कमी वेळेत कमी साहित्यात आणि मुलांना आवडेल असे गोडाचे अप्पे बनवू. गोडाचे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 साहित्य लागणार आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतला. हा जाड रवा आहे जो आपण उपमा बनवण्यासाठी वापरतो. 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतला आहे, म्हणजे रव्यापेक्षा थोडासा कमी घेतला आहे आणि हा गूळ किसून घेतला आहे. आता आपल्याला यामध्ये 1 वाटी कोमट दूध घालायचे, कारण गूळ चांगला विरघळण्यासाठी थोडंसं दूध कोमट असायला हवं, पण ते खूप जास्त गरम नको. आता गूळ, साखर आणि रवा छान एकत्र मिसळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं, ज्यामुळे रवा चांगला भिजला जाईल आणि गूळही विरघळेल. आता 15 मिनिटांतर बघा, रवा चांगला फुलला आहे आणि गूळही विरघळला आहे आणि रव्याला गुळाचा रंगही चढला आहे. तरीही एकदा सगळं मिश्रण तळापासून हलवून घ्यायचं, कारण चुकून एखाद्या वेळेला थोडासा गूळ कुठेतरी शिल्लक राहिलेला असतो, तो चमच्याने चांगला मॅश करून घ्यायचा. गूळ चांगला भिजलेला असल्यामुळे चमच्याने तो लगेच बारीक होतो. आता यामध्ये चवीसाठी थोडंसं जायफळ किसून घालायचं. तुम्ही याऐवजी वेलची पावडरही घालू शकता, पण गुळाच्या पदार्थामध्ये जायफळची चव खूप छान लागते. आता या गोडाच्या आप्यांची चव अजून थोडीशी वाढावी म्हणून यामध्ये एकदम पातळ आणि छोट्या आकारात कापलेले सुकं खोबरं घालायचं आणि आवडीप्रमाणे सुकामेवाचे तुकडे करून घालायचे. त्यामुळे हे गोडाचे आप्पे खाताना एकदम कोरडं कोरडं वाटत नाही. हे सुकामेवा आणि खोबऱ्याचे काप आप्पे खाताना दाताखाली आले ना की आप्यांची चव अजून जास्त वाढते. सुकामेवा आणि खोबऱ्याचे काप पिठामध्ये मिसळून झाले की आपलं आप्पे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालं आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर असेल ना, तर खाण्याच्या सोड्याऐवजी बेकिंग पावडर घाला, त्यामुळे आप्पे जास्त प्लपी होतात. तर सोडा घातल्यानंतर हे मिश्रण जास्त वेळ हलवायचं नाही, फक्त सोडा एकदा मिसळून घ्यायचा आणि लगेच आप्पे बनवायला घ्यायचे. आप्पे बनवण्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तूप घातलं आहे. आता गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मी तेलाऐवजी तूप घातलं आहे. आता आप्पे पात्रामध्ये हे रव्याचं मिश्रण मी चमच्याने घालून घेतलं. जेव्हा आपण खाण्याचा सोडा या मिश्रणामध्ये मिसळतो ना, त्याच्या आधीच आपल्याला हे आप्पे पात्र गरम करायला ठेवायचं, म्हणजे मग सोडा मिसळल्यानंतर लगेचच आपल्याला आप्पे पात्रामध्ये हे मिश्रण घालता येतं. आप्पे पात्रामध्ये हे मिश्रण घालताना कढईपासून घालायला सुरुवात करायची आणि सगळ्यात शेवटी मध्ये घालायचं, कारण मध्ये आप्पे पात्र जास्त तापलेलं असतं, त्यामुळे कढईचे आप्पे तयार होईपर्यंत मधले आप्पे जास्त करपू शकतात. आप्पे पात्रामध्ये मिश्रण घालून झालं की झाकण ठेवायचं आणि गॅस मंद ते मध्यम करायचं. तर 2 मिनिटांमध्ये हे आप्पे भाजून तयार होतात. आता ते उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे. वरच्या बाजूने अजून थोडंसं तूप सोडायचं. 1 ते 1.5 मिनिटांमध्ये दुसऱ्या बाजूने आप्पे भाजून तयार होतात. सगळे आप्पे असे मस्त तपकिरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ असे गोडाचे आप्पे तयार आहेत. हे गोडाचे आप्पे गरम गरम खायला खूप छान लागतातच, पण जर हे आप्पे 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवले तर ते अजून वरून थोडेसे कडक होतात आणि ते खायला अजून जास्त मजा येते. फक्त 3 साहित्यामध्ये बनणारे हे गोडाचे जाळीदार आप्पे एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा.